नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. न्यायबंधू ही कोणत्या सरकारी विभागाची योजना आहे? न्यायबंधू ही न्याय विभागाची योजना आहे. ही योजना वंचित आणि गरजू व्यक्तींना मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत विनामूल्य सेवा देऊ इच्छिणाऱ्या वकिलांना गरजू व्यक्तींशी जोडले जाते. न्यायबंधू ही योजना ही भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाअंतर्गत येते. महात्मा गांधीजींचे समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते? महात्मा गांधीजींचे समाधीस्थळ राजघाट या नावाने ओळखले जाते. राजघाट दिल्लीमध्ये यमुना नदीच्या पश्चिम तीरावर स्थित आहे. या समाधीवर हे राम असे शब्द कोरलेले आहेत, जे गांधीजींचे शेवटचे शब्द मानले जाते. हे ठिकाण शांतता आणि आदराने गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी ओळखले जाते. इतर पर्याय आपण पाहणार आहोत. स्मृतीस्थळ हे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे समाधीस्थळ आहे. वीरभूमी हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे समाधीस्थळ आहे. शांतीवन हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधीस्थळ आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत असणार आहे? महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा इथपर्यंत असणार आहे. हा महामार्ग पवनार जिल्हा वर्धापासून सुरू होऊन पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या गोवा महाराष्ट्र सीमेपर्यंत जाणार आहे. हा 800 किलोमीटरहून अधिक लांबीचा 6 पदरी द्रुतगती महामार्ग असेल. या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यामागचे कारण म्हणजे हा मार्ग राज्यातील अनेक प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणार आहे, ज्यात 3 प्रमुख शक्तीपीठे तुळजापूर, माहूर आणि कोल्हापूर, 2 ज्योतिर्लिंगे आणि इतर अनेक तीर्थक्षेत्रे समाविष्ट आहे. सिद्धेंद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडित आहेत? सिद्धेंद्र योगी हे कुचिपुडी या नृत्याशी निगडित आहे. सिद्धेंद्र योगी हे 14व्या शतकातील एक विद्वान आणि कलाकार होते. त्यांना कुचिपुडी या शास्त्रीय नृत्य शैलीचे आदिगुरु म्हणजेच संस्थापक गुरु मानले जाते. त्यांनी भामा कलापम सारख्या अनेक महत्वाच्या कलाकृतींची रचना केली, जी कुचिपुडीच्या एक महत्वाचा भाग आहे. कुचिपुडी नृत्य आंध्र प्रदेश राज्यातून उगम पावलेले आहे. भारतातील कोणते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सॅप्टिकल रजा योजना सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे? भारतातील सिक्कीम हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सॅब्बॅटिकल रजा योजना सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. सिक्कीम सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये ही योजना सुरू केली आहे. याचे उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सुधारण्यासाठी तसेच नवीन कौशल्य शिकवण्यासाठी किंवा उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन देणे. त्याची पात्रता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी किमान 5 वर्षाची अखंड सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. रजेचा कालावधी कर्मचारी किमान 365 दिवस ते कमाल 1080 दिवसापर्यंत जवळपास 3 वर्षे रजा घेऊ शकतात. वेतन रजेच्या काळात कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% वेतन दिले जाते. भारतातील जंगली गाढवाचे एकमेव घर कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील जंगली गाढवाचे एकमेव घर कच्छचे छोटे रण या ठिकाणी आहे. कच्छचे छोटे रण हे गुजरात राज्यात आहे आणि हे ठिकाण भारतीय जंगली गाढव अभयारण्य म्हणून ओळखले जाते. हे अभयारण्य जगातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे भारतीय जंगली गाढवांची शेवटची लोकसंख्या आढळते. भारतीय नौदलाला अलीकडेच देण्यात आलेल्या निलगिरी वर्गाच्या
प्रोजेक्ट 70 तिसऱ्या जहाजाचे नाव काय आहे? हिमगिरी असे या जहाजाचे नाव आहे. भारतीय नौदलाला अलीकडेच देण्यात आलेल्या निलगिरी वर्गातील प्रोजेक्ट 70 तिसऱ्या जहाजाचे नाव INS हिमगिरी आहे. या जहाजाला 31 जुलै 2025 रोजी गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. यात प्रगत स्टील, अग्निशक्ती, ऑटोमेशन आणि जगण्याची क्षमता आहे. ख्रिश्चन धर्माची स्थापना भारतात प्रथम कोणत्या राज्यात झाली? ख्रिश्चन धर्माची स्थापना भारतात प्रथम केरळ या राज्यात झाली. ऐतिहासिक नोंदीनुसार येशू ख्रिस्तच्या 12 शिष्यांपैकी एक असलेले सेंट थॉमस हे इसवी सन 52 मध्ये केरळच्या किनारपट्टीवर सध्याच्या कोंडुगलूर येथे पोहोचले होते. त्यांनी तिथे ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला आणि अनेक ठिकाणी चर्चची स्थापना केली. त्यामुळे केरळ हे भारतात ख्रिस्ती धर्माचे प्रवेशद्वार मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे केरळमध्ये सेंट थॉमस ख्रिश्चन या नावाने ओळखला जाणारा एक मोठा ख्रिस्ती समाज अस्तित्वात आला. त्याचा इतिहास जवळपास 2000 वर्षापासूनचा आहे. समाजाला नैसर्गिक संसाधनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले जमीन क्षेत्र आणि कचऱ्याची विल्हेवाट हे टिंबटिंब म्हणून संबोधले जाते. परिसंस्थिकी पदचिन्ह म्हणून संबोधले जाते. हे एक मोजमाप आहे जे मानवी उपभोग आणि नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता यांच्यातील संबंध दर्शवते. यामध्ये एखाद्या व्यक्तीला, शहराला, देशाला किंवा संपूर्ण जगाला त्याच्या गरजा, अन्न, पाणी, ऊर्जा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी किती जैविक उत्पादक जमीन आणि पाण्याची गरज आहे हे मोजले जाते. हे पदचिन्ह ग्लोबल हेक्टर या एककात मोजले जाते. ज्या विभक्तीत तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास टिंबटिंब तत्पुरुष समास असे म्हणतात. त्यास अलूक तत्पुरुष समास असे म्हणतात. अलूक या शब्दाचा अर्थ लोप न पावणारा असा होतो. या समासात सामासिक शब्द तयार होताना पहिल्या पदाचा म्हणजेच पूर्वपदाचा विभक्ती प्रत्यय तसाच राहतो आणि त्याचा लोप होत नाही. उदाहरणे: तोंडी लावणे. तोंड अधिक ई अधिक लावणे. येथे तोंडी या शब्दातील ई हा सप्तमी विभक्तीचा प्रत्यय कायम राहिला आहे. अग्रेसर येथे ये हा प्रत्यय कायम राहिला आहे. खालीलपैकी कोणते वृत्त दोन वृत्तांच्या मिश्रणाने बनले आहे? खालीलपैकी उपजाती हे वृत्त दोन वृत्तांच्या मिश्रणाने बनले आहे. उपजाती हे एक मिश्र वृत्त आहे. त्यामध्ये कवितेच्या चरणात इंद्र वज्रा आणि उपेंद्र वज्रा या दोन वृत्तांचे मिश्रण असते. अनेकदा पहिल्या व दुसऱ्या चरणात इंद्र वज्रा तर तिसऱ्या व चौथ्या चरणात उपेंद्र वज्रा असे मिश्रण आढळते. इंद्र वज्रा वृत्ताचे गण त त ज गा गा, तगण तगण, जगण गागा. उपेंद्र वज्रा वृत्ताचे गण ज त ज गा गा, जगण तगण, जगण गागा. या दोन्ही वृत्तांमध्ये फक्त पहिल्या गणात फरक असतो. उपजाती वृत्तात याच दोन वृत्तांचा एकत्र वापर केला जातो. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार पर्यायातून निवडा. तो कुत्र्यास पळवतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे प्रयोजक क्रियापद. जेव्हा कर्ता स्वतः क्रिया करत नाही तर ती क्रिया करण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी प्रवृत्त करतो तेव्हा त्या क्रियापदाला प्रायोजक क्रियापद म्हणतात. दिलेल्या वाक्यात तो कुत्र्यास पळवतो. येथे तो कर्ता स्वतः पळत नाही, तो दुसऱ्याला म्हणजेच कुत्र्याला पळायला लावत आहे. त्यामुळे पळवतो हे क्रियापद प्रयोजक क्रियापद आहे. खालील वाक्यातील अधोरेख वहनवयी अव्ययाचा प्रकार ओळखा. सर्वात सातत्य म्हणजे मिळते यश.
या वाक्यातील अधोरेखित उभ्यान्वय अव्ययाचा प्रकार आहे स्वरूपबोधक. जेव्हा पहिले वाक्य दुसऱ्या वाक्याचे स्वरूप स्पष्टीकरण किंवा खुलासा करते तेव्हा येथे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय वापरले जाते. यामध्ये म्हणजे की यासारख्या अव्ययांचा वापर होतो. म्हणजे या शब्दाने सरावात सातत्य म्हणजे नेमके काय याचा खुलासा मिळते. यस या वाक्यातून केला आहे. त्यामुळे म्हणजे हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते? माहिती अधिकार कायदा 2005 नुसार 30 दिवसात माहिती देणे आवश्यक असते. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत माहिती देणे आवश्यक असते. जर माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती माहिती 48 तासांच्या आत देणे बंधनकारक आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.